नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या छानशा अशा एका छोट्या ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला आज घेऊन जात आहे वेरूळ लेणी व कैलास मंदिर या ठिकाणी. तर वेरूळ लेणी हे ठिकाण संभाजीनगरपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आहे. तर ह्या वेरूळ लेण्या पाहण्यासाठी जे की खूप लांब लांबून लोक येत असतात, जे की देशी विदेशी लोक आहेत. आणि ही लेणी जी आहे ना जग प्रसिद्ध आहे. तर इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे ना तिकीट वगैरे काढावे लागते सर्वात आधी. तर 50 रुपये असं तिकीट आहे. तर आम्ही तिघेजण होतो म्हणून तिघांचे तिकीट वगैरे काढले आणि इथून पुढे आलो तर बघू शकता बॅकग्राऊंड खूप सुंदर असं हे आहे आणि इतकं छान वाटतं ना, खरंच भारी वाटतं. पावसाळ्यामध्ये तर आणखीन छान वाटत असेल. तिथे आम्ही मध्ये एंट्री केली, तिकीट वगैरे त्यांनी चेक केलं आणि त्यानंतर मग यांना चष्मा वगैरे घ्यायचा होता. तर ऊन भरपूर होतं त्यामुळे मग चष्मा वगैरे त्यांनी आणलेला नव्हता, त्यामुळे चष्मा घेतला. आणि ही आहे माझी बहीण, जे की आम्ही तिघंजणं गेलेलं होतं. आणि इथे बघू शकता पुढे एंट्री केल्यावर जे की पर्यटन खूप आहे, खूप लोक जे आहे ना ते बघण्यासाठी येत असतात आणि खूप लांबून लांबून जे की लोक आहे ना ते इथे येत असतात. आणि आम्हाला ना फॉरेनर पण भेटले होते खूप सारे, पण व्हिडिओ वगैरे आम्ही काही शूट केला नाही तिथे. खरंच खूप छान वाटतं आणि जग प्रसिद्ध असल्यामुळे भरपूर माहिती जी आहे ना ती इथे भेटत असते. तर इथून पुढे गेल्यावर बघू शकता इथं जे काम जे आहे ना ते पूर्ण दगडाचं आहे. पूर्ण जी नक्षी आहे ना ती दगडाची बनवलेली आहे. आणि इथून बघू शकता हे जे आहे ना पूर्ण जे काम आहे का इथे डायरेक्ट एंट्री होते. तर हे कोरीव काम आहे. 5 ते 10व्या शतकामध्ये एकूण 34 लेण्या आहेत वेरूळ येथे. तर 13 ते 29 लेण्या ज्या आहेत ना त्या हिंदू लेण्या आहेत आणि उरलेल्या ह्या लेण्या ज्या आहेत का 30 ते 34 लेण्या आहेत. तर आम्ही काही एवढ्या लेण्या ज्या आहेत ना त्या फिरलो नव्हतं, कारण ऊन भरपूर होतं, दुपारची वेळ होती, त्यामुळे आम्ही थोड्याफारच लेण्या ज्या आहे ना त्या केल्यात. जे की फर्स्ट टाईम जे लेण्या आहेत ना तेवढ्याच केलेल्या आहेत. आणि इथे तुम्ही जर आला तर संपूर्ण जे आहे ना ते फिरून घ्या. तर तुम्हाला इथं बघू शकता. आणि ना इथं 20 रुपयाची नोट जे आहे ना त्याच्यावरती पूर्ण जे चित्र काढलेलं आहे का ते पूर्ण इथे जे आहे ना ते दाखवतात. पूर्ण म्हणजे सेम हेच चित्र त्या नोटेवरती छापलेलं आहे. त्यानंतर भारत सरकारने 1951ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. हे बघा इथे मंदिराचं हे दृश्य कैलास टेम्पल आहे. पूर्ण अप्रतिम अशी शिल्पकार इथे दिसून येतात. 1983ला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून हे केलेलं आहे. तर आलेलं आहे वर्ल्ड हेरिटेज मध्ये जे काही नोंद असलेल्या लेणे आहे वेरूळ या ठिकाणी आलेलं आहे. तर वेरूळ या ठिकाणचे कैलास टेम्पल मंदिर तुम्ही पाहू शकताय. तर इथे इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना, काय सांगू मंडळी, खरंच खूप भारी आहेत. तर तुम्ही पण पाहिले असतील. तर एवढं काही शक्य झालं नाही सर्व दाखवण्याचं. तर तुम्ही इथे कधी आलेला आहात का नाही हे नक्की सांगा. त्यानंतर मग आम्ही वरती आलो महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर ही पण मूर्ती बघू शकता किती छान आणि खूपच मस्त आहे. तर दर्शन वगैरे घेतले आणि एकदम अंधारामध्ये जी की मूर्ती आहे मध्ये आम्ही गेलो होतो तिकडे. तर पहा मी तुम्हाला दाखवते जवळून आणि तुम्ही पण छान असं दर्शन घ्या. तर संभाजीनगरला जे कोणी राहत असेल तर त्यांना माहितीच असेल ही वेरूळ लेणी इथे. त्यानंतर मग आम्ही आलो होतो महादेवाच्या दर्शनासाठी. तिथून घृष्णेश्वर मंदिर जे आहे ना महादेवाचं ते जवळ आहे. तर घृष्णेश्वर मंदिरामध्येच आम्ही दर्शन वगैरे घ्यायला गेलो होतो. तर दुपारची वेळ होती, खूप ऊन होतं. आणि हे मंदिर जे आहे ना ते 12वे ज्योतिर्लिंग मानले जातात.
12 ज्योतिर्लिंगामधलं एक हे मंदिर आहे घृष्णेश्वर महादेवाचं. तर चला म्हणलं आधी आता दर्शन वगैरे घेऊया. तर हे खूप जवळजवळ आहे, जे की वेरूळ लेणी जी आहे आणि मग घृष्णेश्वर महादेवाचं मंदिर पण जवळ आहे. तर चला म्हणलं आता दर्शन वगैरे घेऊया. त्यासाठी मग फुलं वगैरे घेतले, प्रसाद वगैरे घेतला आणि मग पुढे गेलं तर गर्दी खूप होती, प्रचंड गर्दी होती. तर वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर महादेवाचं मंदिर आणि देवगिरी किल्ला हे खूप जवळजवळ अंतरावरती आहे. तर तुम्ही इकडे जर नक्कीच आला तर हे सर्व जे आहे ना पॉईंट ते करून घ्या. त्यानंतर मग आम्ही रांगेत वगैरे लागलो दर्शनासाठी. भरपूर गर्दी होती, ऊन पण भरपूर होतं, त्यामुळे चला म्हणलं आधी दर्शन वगैरे घेऊया. आणि श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते प्रत्येक ठिकाणी, जे की महादेवाचं मंदिर आहे तिथे. तर आम्ही काही मुलांना आणलं नव्हतं आणि इथं मी ना शॉर्ट व्हिडिओ वगैरे पण टाकलेला आहे, तर नक्की तिथे जाऊन चेक करा. आणि त्यानंतर मंदिरामध्ये गेलो, तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर छान असं दर्शन झालं. तर तिथे काही कॅमेरा वगैरे शूट करून देत नाही. प्रत्येक मंदिरामध्ये असंच असतं की कॅमेरा काही शूट वगैरे करून देत नाही. तर आपले मोबाईल असो किंवा कॅमेरा असो, तिथं शूट जे आहे ना ते करण्यात येत नाही. कॅमेरा जो बंद करून ठेवा म्हणतात, भरपूर पब्लिक असते आणि फोटो वगैरे भरपूर प्रमाणात काढल्या जातात, त्यामुळे तिथे काही शूट वगैरे करण्यात आलं नाही. थोडंफार शूट केलं, ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि खरंच इथं आल्याच्या नंतर ना इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना, खरंच खूप भारी वाटतं. तर इथं एक प्रथा आहे, जे की माणसांना ना शर्ट आणि बनेल दोन्ही पण काढून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो, त्याशिवाय मंदिरामध्ये जाऊन देत नाही. तर छान असं दर्शन झालं. त्यानंतर बाहेर आलो. बाहेरचा हा परिसर बघू शकता, खूपच सुंदर आहे. जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.